तर नक्की आम्ही आयोजित करणारच आहे। आणि दुसरा जे होता की आपल्या जे गुन्हेगारांसाठी जे म्हणजे क्राईममध्ये जे जातात त्यांच्यासाठी काउन्सिलिंग करणे गरजेचे आहे। आपल्या माहितीसाठी सांगतो की मी पुणे शहरामध्ये 2-2.5 वर्षापासून मिशन परिवर्तन म्हणून एक संकल्पना सुरू केलेला आहे। त्यांच्या माध्यमातून आम्ही मागील 2 वर्षामध्ये जवळजवळ 2000 पेक्षा जास्त जे जुवेनाइल्स होते, जे गुन्हेगारीमध्ये गेले होते, त्यांना काउन्सिलिंग केलेलं आहे। त्यांना बरेच प्रकारचे हँडीक्राफ्ट सारखे वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिलेलं आहे। आणि त्यापैकी मला सांगतो की 2000 पेक्षा जास्त मुलांकडून 2-2.5 वर्षामध्ये परत गुन्हा घडला नाही। तर अशा प्रकारचे जे आहे ते मोहीम आम्ही या ठिकाणी म्हणजे आमच्या रेंजमध्येही हे करणार आहे। त्यांच्यामध्ये NGOची मदत आणि बाकी लोकांची मदत घेऊन हे करणार आहे। दुसरा जे आहे की आपल्याकडे एक भरोसा सेल असतो, तिथे जे आहे ते जे अशा प्रकारचे जे महिला सेल विशेष करून जे विषय असतात त्यांचे काउन्सिलिंग सतत चालू असतो। तर त्या अजून आपण कसा स्ट्रेंथन करू शकतो आणि ते जे पीस सेंटरची कल्पना आहे ते त्यांच्यामध्ये कसं समाविष्ट करून अजून पुढे घेऊन जाऊ शकतो, नक्की त्यांच्यावर आम्ही काम करणार आहे। आणि भरोसा सेलबद्दलही सांगतो, भरोसा सेल महाराष्ट्रामध्ये फर्स्ट जे स्थापित झाली ते नागपूर सिटीमध्ये झाली आणि ते आमचे जे आहे ते व्यंकटेश्वर सर सिटी होते, त्यांचे मार्गदर्शनाखाली मी पूर्ण इस्टॅब्लिशमेंटचे काम केलेलं आहे। भरोसा सेल कसं वर्क करतात आणि कसं मॅक्सिमम काम करू शकतात ते आम्हाला माहिती आहे। तर त्यांच्यामध्ये आम्ही हे समाविष्ट करण्याचा प्रयास करू। तर नक्की आपली जे आहे ते सजेशन खूप चांगली आहे, त्यांचे आम्ही दखल घेऊन जसं काही दिवसामध्येच त्यांच्यावर काम करणे सुरू करू, त्यांच्यामध्ये चांगले आपण काम करून जे आहे ते लोकांची मदत करण्याचा प्रयास करू। मी परत आज रोजी जे आहे ते मधली चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व ट्रस्टीज आणि IBC फोरमचे सर्व सदस्य यांना जे आहे ते हार्दिक धन्यवाद देतो की त्यांनी एक चांगल्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सहभागी करून घेतला। आणि या ठिकाणी जे आहे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बंधू भगिनी यांना जे आहे ते मी त्यांचे पुढच्या आयुष्याबद्दल शुभेच्छा देतो। त्यांचे पालकांना पण जे आहे ते हार्दिक धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय। आज रोजी मधली चॅरिटेबल ट्रस्ट सांगली यांच्या वतीने आपला विद्यार्थी यांचे सत्कारचे कार्यक्रम तसेच त्यांना जे आहे फेलोशिप आणि स्कॉलरशिप देण्याचा प्रोग्राम आयोजित करण्यात आला। यामध्ये आम्ही सहभागी झालो आणि या अशा प्रकारचे कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थी यांना जे आहे हे जे आहे ते शिक्षणामध्ये घेण्याची जे आहे मोटिवेशन मिळेल आणि पुढे शिक्षणामध्ये त्यांना जे काही मदत लागेल तशा प्रकारचे जे आहे ते लोकांना पण आवाहन करण्यात येत आहे की त्यांना जे आहे असा जे आवश्यक असलेले विद्यार्थी असेल त्यांना जे आहे मदत करावी। मी विद्यार्थिनी यांच्यासाठी एक संदेश देतो की त्यांनी जे आहे खूप जास्त जे आहे ते परिश्रम करावा आणि त्यांनी जे आहे जे काही कॅरियर त्यांनी इच्छा केलेलं आहे ते त्यांना मिळावा यासाठी स्वतंत्र प्रार्थना। थँक्यू सर। तरुण मुलं जे व्यसनमध्ये चाललेलं आहे तर तरुण मुलांना तुम्ही आव्हान काय करता? तरुण जे मुलं आहेत त्यांना जे आहे असं आवाहन करण्यात येत आहे की व्यसनचे जर अधीन ते झाला तर त्यांचे कॅरियर खराब होऊ शकतो। फक्त त्यांचे कॅरियर खराब होत नाही, खूप नष्ट होतात। त्यामुळे कोणीही जे आहे तरुण व्यसनाचे हे मध्ये लागू नये, व्यसनाचे अधीन होऊ नये। त्यापेक्षा त्यांनी जे आहे शिक्षणावर त्यांचे लक्ष द्यावा। त्यांनी जे आहे स्पोर्ट्समध्ये चांगले कॅरियर होत असतात, स्पोर्ट्सला जे आहे स्पोर्ट्समध्ये त्यांनी सहभागी व्हावा। अशा प्रकारचे कार्यक्रममध्ये ते सहभागी होऊ शकतात। आणि ड्रग्स वगैरेचे बद्दल जे आहे ते त्यांना असं आवाहन करण्यात येते की यांच्यामध्ये जाऊन तुम्हाला काहीच मिळणार नाही, फक्त आणि फक्त तुमचे कॅरियर आणि तुमचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत। त्यामुळे कुणीही ड्रग्समध्ये जाऊ नये आणि कुणी जर ड्रग्स वगैरे जे विक्री वगैरे करत असतील तर त्यांची माहिती जी आहे पोलीसला 112 नंबरवर द्यावी।